बघा 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 पर्यटन मंत्री साहेब, बघा तुम्ही एकीकडे जिल्ह्यात पर्यटन वाढावं म्हणून काम करताय आणि वन विभाग काय करते बघा. वन विभागानं महाबळेश्वरच्या मी स्टेटस पॉइंट वर आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल वन विभागानं अक्षरशः टॉयलेटलाच कुलूप लावलंय, जसं की ही कुठली सोन्याची तिजोरी आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर ती चोरीला जाते का काय असा प्रश्न त्यांना पडलाय. आणि या ठिकाणी तुम्ही जर परिस्थिती बघितली तर येणाऱ्या पर्यटकांची होणारी गैरसोय त्याचं काय. खरं तर तुमचं प्रशासन या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडनं मोजून मापून चोखून पैसे घेतं. तो टॅक्स नेमका ठेकेदारांना खिस्से भरण्यासाठी दिला जातो का काय असा माझा प्रश्न आहे. कारण की या ठिकाणी आल्यानंतर जर अशा पद्धतीनं जर पर्यटकांची गैरसोय होत असेल तर नेमकी चूक या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची की निष्काळजीपणानं काम करणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांची. वन विभागाचं असं झालंय की आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. सध्या मी महाबळेश्वरच्या स्टेटस पॉइंटवर आहे. खरं तर या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना शौचालयाची सुविधा नाहीये, यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होते. भाई साहब, आप कहाँ से आए हो? क्या आपको यहाँ पे असुविधा मिल रही है, उसके बारे में क्या कहोगे आप? जी, सबसे पहले तो आपका शुक्रिया जो आपने इस मौज़ू पे बात किया है। जैसा कि आप सभी जानते हैं कि महाराष्ट्र एक बेहतरीन अच्छा प्लेस है घूमने के लिए, तो पब्लिक यही सोच के आती है कि हर चीज़ से अपने को फैसिलिटीज़ मिलेगी यहाँ पर। लेकिन यहाँ पर आने के बाद ऐसा महसूस हो रहा है कि यहाँ पर फ़र्स्ट ऑफ़ ऑल एक टॉयलेट्स ही नहीं है यहाँ पर। टॉयलेट के लिए लेडीज़ कहाँ जाना? एक टॉयलेट है यहाँ पर, जब से हम हमारे लेडीज़ को ढूँढ रहे हैं तो मिली, लेकिन इसमें तो काम ही नहीं कर रहा है यहाँ पर, कुछ काम फैसिलिटी ही नहीं है। तो गवर्नमेंट को चाहिए कि ऐसे टूरिज़्म प्लेसेस पे जो है सो अच्छी से अच्छी फैसिलिटीज़, यानी कि पीने का पानी, ड्रिंकिंग वाटर, टॉयलेट्स, ये सभी प्रोवाइड करना चाहिए। ये बेसिक फैसिलिटीज़ है जो पब्लिक को देना, जिसमें टूरिज़्म बढ़ना चाहिए। तो मेरे माध्यम से यही बोलना चाह रहा हूँ कि गवर्नमेंट शुड हैव टू बी टेक स्ट्रिक्ट एक्शन ऑन दिस पॉइंट। नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं, या ठिकाणी येणाऱ्या महिलांची देखील कुचंबना होताना दिसते. या ठिकाणी आल्यानंतर ज्या महिला पर्यटक आहेत, पुरुष पर्यटक आहेत, यांना उघड्यावर शौचालयास जावं लागतंय. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आणि पर्यटन मंत्र्यांना विनंती आहे, खरं तर या ठिकाणी महाबळेश्वरला पर्यटनासाठी तुम्ही प्रयत्न करताय, पर्यटक वाढावेत, या ठिकाणी पर्यटक यावेत, मात्र या ठिकाणी आल्यानंतर पर्यटकांची जी गैरसोय होते त्याचं काय, याचं उत्तर पर्यटन मंत्री, वन विभागाचे अधिकारी आणि मुख्यमंत्री देणार का, हा माझा प्रश्न आहे.